ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। रचनानुवाद कौमुदी 7वा पाठ आपण पाहत आहोत। त्या पाठामध्ये इकारांत शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे। इकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी ई असेल त्याला इकारांत शब्द असं म्हणतात। त्यांनी उदाहरणं आपल्याला दिली होती। हरिही, कविही, यतिही, भूपतीही, भूपती राजा, कपिही, रविही, प्रजापतीही, मुनीही, अग्निही, गिरीही, मरीचिही। ही उदाहरणं त्यांचे आपण अर्थ पाहिलेले आहेत। हे सगळे इकारांत शब्द आहेत। एक इकारांत शब्द आपण लक्षात ठेवणार आहोत। हरिही, हरी, हरय, हरिम, हरी, हरीन, हरिणा, हरिभ्याम, हरिभिः, हरिणे, हरिभ्याम, हरिभ्यः, हरेः, हरिभ्याम, हरिभ्यः, हरये, हरिभ्याम, हरिभ्यः, हरेः, हरिभ्याम, हरिभ्यः, हरेः, हरयोः, हरीणाम, हरौ, हरयोः, हरिषु, हे हरे, हे हरी, हे हरय। असे आपण शब्द लक्षात ठेवणार आहोत। हरी, आतापर्यंत आपण राम शब्द लक्षात ठेवला, म्हणजे सगळे अकारांत शब्द मी चालू शकतो रामाप्रमाणे। आकारांत शब्द मी लक्षात ठेवला रमा, म्हणजे कुठलाही आकारांत शब्द मी रमाप्रमाणे चालू शकतो। आणि आता मी शब्द लक्षात ठेवलेला आहे हरी, जो की इकारांत पुल्लिंग शब्द आहे। मग मी कुठलाही इकारांत पुल्लिंग शब्द चालू शकतो। मग मुनी कसा चालवणार? मुनीही, मुनी, मुनयः, मुनीम, मुनी, मुनीन, मुनीन, अशा प्रकारे तो मुनी शब्द देखील चालणार आहे। ते आतापर्यंत आपण पाहिलं। दहती, ज्वलती या सगळ्यांचे अर्थ देखील आपण पाहिले। आता आपण पुढचा अभ्यास करूया। या पाठामध्ये आपण तृतीया विभक्ती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण भूतकाळ हा सुद्धा पाहिलेला आहे। भूतकाळामध्ये काय होतं? अ धातूच्या पूर्वी लागतो, म्हणजे पठ हा धातू आहे तर अ त्या पठच्या आधी लागेल। भव, भू भव, भवच्या आधी अ लागेल। प्रत्येक धातूच्या पूर्वी अ लागला म्हणजे आपण समजून जायचे की हे लंग लकाराचं रूप आहे, म्हणजे पास्ट टेन्स हा आहे, भूतकाळ हा आहे। मग तो चालतो कसा? वेगळा चालतो बघा। अभवत, अभवताम, अभवन या ठिकाणी दिलेला आहे, पण मी पठ धातू कॉन्स्टंटली आपण पहिल्यापासून पठ घेतला बघा। पठती, पठतः, पठंती, लट लकारात आपण पाहिला वर्तमानात। पठतु, पठताम, पठंतु, लोट लकारात आपण पाहिला आज्ञार्थ। पठिष्यति, पठिष्यतः, पठिष्यन्ति, लृट लकारात आपण पाहिलं। आणि आता आपण लंग लकार पाहतो, म्हणजे 4 प्रकारे आपल्याला एक वाक्य आता बोलता येईल। तो अभ्यास करतो, प्रेझेंट टेन्स। तो अभ्यास करेन, भविष्यकाळ। त्याने अभ्यास केला, भूतकाळ। आणि त्याने अभ्यास करावा ही विनंती, किंवा तू अभ्यास कर ही आज्ञा। अशा प्रकारे आपण पाहिलं। आता लंग लकार ही आपण पाहिलेला आहे। आपण एक बारकावा या ठिकाणी पाहिला होता की जर धातूच्या सुरुवातीला व्यंजन असेल, धातूच्या सुरुवातीला जर व्यंजन असेल तर आपण काय करणार आहोत? भूतकाळाचा अ लागेल। पण धातूच्या सुरुवातीला स्वर असेल तर आ लागेल। आणि मधी वृद्धी सुद्धा होते। आता आपल्याला वृद्धी म्हणजे काय माहिती नाही, वृद्धी संधी काय माहिती नाही, त्याच्यामुळं ईशचं ऐच्छत कसं झालं याचा विचार आता आपण करणार नाही। ज्या ज्या वेळेला आपण संधी शिकणार आहोत त्या त्या वेळेला पाठीमागील पाठामध्ये आपण जे पाहिलेलं नाही ते आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे शंका घ्यायचं काही कारण नाही, आपण काही सोडलेलं आहे, आपण सगळं बघणार आहोत। आणि चुकून माझ्याकडून काय सुटलं तर आपण विचारू शकतो। अशा प्रकारे आपण शब्द सुद्धा पाहिलेले आहेत। आता र चा नियम देखील आपण काल पाहिला। र चा नियम काय आहे? अतिशय महत्वाचा। र च्या पुढे जर व्यंजन असेल वर जातो, र च्या व्यंजनाच्या पाठीमागे र असेल, पुढे र असेल, र खाली जातो। आणि र आणि
स्वर जर पुढे आला तर तो मिक्स एकत्र येऊन जातात. एवढं आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढे चलू. बघ, आता या पाठामध्ये तृतीया विभक्तीचा विचार केला जाणार आहे. तृतीया विभक्ती अतिशय महत्वाची आहे. तृतीया विभक्ती. आता प्रत्येक विभक्तीला एक एक नाव आहे. जसं प्रथमा विभक्ती असेल तर आपण त्याला सब्जेक्ट कर्ता असं म्हणतो. द्वितीय विभक्ती असेल त्याला आपण कर्म म्हणतो. मग तृतीय विभक्तीला हे एक नाव आहे, त्याला नाव आहे करण. इंग्लिश मध्ये त्याला इन्स्ट्रुमेंट म्हणतात. बघा, तृतीय विभक्तीचा अर्थ काय? इन्स्ट्रुमेंट, करण. आणि त्याचे प्रत्यय आपल्याला लक्षातच आहेत. ने, ए, शी हे प्रत्यय आहेत. तृतीय विभक्ती त्याला करण असं नाव आहे. बघा, आता करण म्हणजे काय ते समजून घेऊया. त्यांनी व्याख्या दिलेली आहे आपल्याला. संस्कृत व्याख्याद्वारेच आपण समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, साधकतमम करणम म्हणजे करणाची व्याख्या काय दिलेली आहे? करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट, साधन. सोपं समजून घ्यायचं म्हणजे साधन. अजून सोपं करायचं म्हणजे समजा मला इथून मुंबईला जायचं असेल तर रेल्वे ही काय आहे? मुंबईला जाण्याचं साधन आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? साधक तमम करणम. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण करण्यासाठी जी गोष्ट आपल्याला सहाय्य करते. मुंबईला जाण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी गाडी, रेल्वे गाडी हे साधन आहे. मग जे साधन असतं त्याच्यामध्ये तृतीया होते, तृतीया विभक्ती होते. बघा हिंदीमध्ये कसं दिलेलं आहे? क्रिया की सिद्धी में सहायक को करण कहते हैं. म्हणजे एखादी क्रिया जर पूर्ण व्हायची असेल तर त्याला करण असं म्हणतात. उदाहरणार्थ, अन्न आहे घास, आणि तो घास मी आपल्या मुखामध्ये टाकतो. मग हा घास जो ताटामध्ये आहे तो मुखापर्यंत जाण्यासाठी काय कारण आहे? काय करण आहे? तर हात, त्या हातामुळे तो घास पोटात जातो. मग हातामध्ये कुठली विभक्ती होणार? तृतीया. ज्या ज्या ठिकाणी साधन असेल त्या त्या ठिकाणी तृतीया विभक्ती होणार आहे. एवढं पहिलं आपल्याला कळायला पाहिजे. 2-4 वाक्य आपल्याला आता सांगतो, मग आपल्याला अजून चांगल्या प्रकारे कळेल. बघा, वाक्य लिहितो मी. सगळ्यात पहिलं काय म्हटलं आपण? तृतीय विभक्ती, त्याचं नाव दिलं करण. करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट. त्याचे प्रत्यय आपण लिहिले ने, ए, शी. म्हणजे हाताने खातो, कानाने ऐकतो, दातांनी खातो, चावतो. अशा प्रकारे आता संस्कृत मध्ये मी वाक्य बनवतो. बघा, रामः जो की कर्ता आहे, रामः सीताम पश्यती. आता मी हे कर्ता कर्म असणार एक सुंदर वाक्य बनवलेलं आहे. म्हणजे काय? राम सीतेस पाहतो. कारण की सीता द्वितीय विभक्ती असल्यामुळे स लागल्यामुळे आपण द्वितीय विभक्ती केलेली आहे. पण आता कशाने पाहतो? पाहण्याचं करण काय आहे? साधकतमम करणम. क्रिया, पाहण्याची क्रिया होण्यासाठी काय सहाय्यक आहे? तर डोळे. मग आता मी नेत्रेनं म्हणू शकत नाही, कारण की एका डोळ्याने तो पाहत नाही, 2 डोळ्याने. म्हणून रामेन रामाभ्याम, तसं नेत्रेण नेत्राभ्याम. राम 2 डोळ्यांनी सीतेला पाहतो. किती छान वाक्य बघा. आणि या ठिकाणी तृतीय विभक्ती का झाली? कारण की ते करण आहे म्हणून. पुढे राम. बघा आता राम वनम चलती. बघा, राम हा वनास चालतो किंवा गच्छति. सोपा आपण आपल्याला माहित असते गच्छति. राम वनास जातो. मग कशाने जातो? पायांनी जातो. मग पायासाठी काय शब्द आहे? पाद. पण 2 पाय असल्यामुळे तृतीय विभक्ती काय होणार? रामेण रामाभ्याम, पादेन पादाभ्याम. रामः पादाभ्याम वनम गच्छति. राम 2 पायांनी वनात जातो. म्हणजे वनात जाण्याच्या क्रियेला पाय हे साधन झाले. आता हे क्लिअर झालेले. तरी अजून एक उदाहरण बघूया. बघा,
बालक एक आता हे द्विवचनाचे आपण बघितले नेत्राभ्याम पादाभ्याम. बालक चमसेन किंवा चषकेन. बालक काय करतो? चषकेन जलम पिबती. बालक हा ग्लासाने पाणी पितो. बालक पिबती, बाळ पितो. जलम पिबती कर्म आहे म्हणून द्वितीय विभक्ती, आणि चषकेन इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे तृतीय विभक्ती. बघा हा शिशु. आता आपण नाही, उकारांत शब्द आपण पाहिले नाही. रवी. रवी ही रवी एका मुलाचं नाव आहे. दंतैही अन्नम खादती. तर दंतैही का झालं? कारण की दात अनेक आहेत. अनेक दातांनी तो अन्न खातो. दातांनी अन्न खातो. रवी ही दंतैही म्हणजे एक वचनाचं चषकेनं उदाहरण झालं, द्विवचनाचं पादाभ्याम नेत्राभ्याम हे उदाहरण झालं, आणि अन्नाचं बहुवचनाचं दंतैही उदाहरण झालं. अशा प्रकारे तृतीय विभक्तीचा करण म्हणून उपयोग केला जातो. सोपा आहे. हे झालं तृतीय विभक्तीचं वर्णन. पुढे जसं आपण द्वितीय उपपद विभक्ती पाहिली होती, तशी तृतीय उपपद विभक्ती सुद्धा आहे. म्हणजे काय? उपपद म्हणजे काय? जरी अर्थशः एखादी विभक्ती शक्य असेल तरीही त्या ठिकाणी एखादं पद आल्यामुळे त्याची विशिष्ट विभक्ती होते, त्याला उपपद म्हणतात. आपण याचा विचार आधी केलेला आहे, तरी पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. अर्थशः किंवा शब्दशः जरी एखादी दुसऱ्या विभक्तीची शक्यता असेल तरी काही कारणास्तव विशिष्ट पदांमुळे एक विशिष्ट विभक्ती होते, त्याला उपपद विभक्ती असं म्हणतात. आता तृतीय उपपद विभक्ती आपल्याकडे आहे. बघा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण समजून घेऊ. कधी होते आता ही उपपद विभक्ती? म्हणजे उपपद विभक्तीचे शब्द काय आहेत? जसं द्वितीय विभक्तीमध्ये अभितः, परितः, उभयतः, सर्वतः, प्रति, येस हे सगळे शब्द असल्यानंतर द्वितीय होते, जरी दुसरी विभक्ती शक्य असली तरी. त्याप्रमाणे जरी दुसरी विभक्ती शक्य असली तरी सह, साकम, सार्धम, सार्धम आणि समम या शब्दांबरोबर हे शब्द ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तृतीय विभक्ती होणार आहे, म्हणून त्यांना उपपद असं म्हणतात. आणि हे तृतीय उपपद आहे. त्या सगळ्यांचे अर्थ काय? अर्थ आहे सोबत, एवढाच अर्थ आहे, किंवा बरोबर. बरोबर म्हणजे तू बरोबर बोलते असा अर्थ. बघा उदाहरण सांगतो म्हणजे क्लिअर होईल आपल्याला. राम कायम आपलं उदाहरण हेच असणार आहे. राम भरतेन सह. बघा सह शब्द आल्यामुळे भरतासोबत असा अर्थ आपण घेणार आहे. सह शब्द असल्यामुळे तृतीय विभक्ती आलेली आहे. राम भरतेन सह चित्रकूटम गच्छति. चित्रकूट हे एका पर्वताचं नाव आहे. चित्रकूटम गच्छति. राम भरतेन सह चित्रकूटम गच्छति. बघा सह शब्द आल्यामुळे भरतेन झालं. मग साकम आल्यानंतर भरतेनच होणार आहे. सार्धम आल्यानंतर भरतेनच होणार आहे. अर्थ काय? सोबत किंवा बरोबर. म्हणजे रामासोबत किंवा राम भरतासोबत चित्रकूट पर्वतास जातो. सह, साकम, सार्धम, समम अशा प्रकारे हे तृतीय विभक्तीचं त्यांनी केलेलं चिंतन आहे. पुढे पुढे आपल्याला तृतीय विभक्तीबद्दल अजून पाहायचं आहे. सह, साकम, त्याचा अर्थ म्हणजे काय? सोबत, एवढंच अर्थ आहे. पुढे ते नियम सांगतात. समजा
दुसरा उपपद विभक्ती संपली. आता अजून तृतीय विभक्ती कुठे वापरतात त्याचं चिंतन चालू आहे. ते असं म्हणतात की अनेक लोक बसलेले आहेत, अनेक लोक बसलेले आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला एका विशिष्ट व्यक्तीला वेगळं सांगायचं असेल, म्हणजे सगळे संन्यासी बसलेले आहेत पण एका संन्यासाला दाढी आहे किंवा एका संन्यासाला जटा आहे, मग त्या जटा संन्यासाला संन्यासाचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल, कारण की सगळ्यांनी एकसारखेच कपडे घातलेले आहेत, मग आपण कसं काय एखाद्या संन्यासाबद्दल आपण बोलणार किंवा दुसऱ्याला परिचय करून देणार. तर ते म्हणतात चिन्ह बोधक. ज्या ठिकाणी आपण एखाद्या चिन्हाने, एखाद्या चिन्हामुळे एखाद्या व्यक्तीला वेगळं करतो, त्या चिन्हामध्ये तृतीय विभक्ती होती. उदाहरण पुन्हा समजून घ्या. अनेक संन्यासी बसलेले आहेत, सगळ्यांनी भगवे वस्त्र घातलेले आहेत, सगळ्यांनी दाढी केलेली आहे, पण एका संन्यासाला दाढी आहे. मग त्या संन्यासाला सांगताना कसं, किंवा एका संन्यासाला जटा आहे, मग त्याचं वर्णन कसं ते करणार, तर ते म्हणणार जटाभिही संन्यासी. बघा, जटाभिही यती, म्हणजे जटांमुळे यती वेगळा जाणल्या जातो, असं वाक्य जर आपण बनवलं. जटांमुळे संन्यासी वेगळा आहे, जटांमुळे संन्यासी, जटाभिही संन्यासी भिन्न भवती, जटांमुळे संन्यासी वेगळा होतो. म्हणून तृतीय विभक्तीचे अर्थ करत असताना मराठीमधल्या हुशार लोकांनी काय केलेलं आहे, एक अर्थ दिलेला आहे मुळे, एक अर्थ दिलेला आहे च्याकडून, अशा प्रकारे. म्हणजे इथे कसा अर्थ लागणार, जटांमुळे संन्यास, म्हणजे जटा, त्याचे ज्या जटा आहेत हे एक चिन्ह आहे त्याला वेगळं करण्यासाठी. किंवा मला सांगायचं असेल उपनेत्रेण मित्रम, म्हणजे माझे अनेक मित्र आहेत पण त्यांना दाखवायचं असेल तर मी काय बोलणार, उपनेत्रेण, म्हणजे ज्याने चष्मा घातलेला आहे त्या चष्मा हे काय झालं, एक चिन्ह झालं त्याला वेगळं करण्यासाठी. उपनेत्रेण मित्रम, जो उपनेत्रांमुळे जो दिसतो आहे त्याला आपण मित्र म्हणतो. थोडस कॉम्प्लिकेट आहे कारण की अतिशय व्याकरण स्पष्टतः ते सांगतात. एखादं जे चिन्ह असेल त्या चिन्ह बोधकामध्ये तृतीय विभक्ती होणार आहे. चक्रेण कृष्ण, चक्रामुळे कृष्ण. पुढे चौथा, दुसरा 1 2 3 4 शेवटचा हा मुद्दा आहे. असं म्हणतात ते की एखादा हेतू, हेतू काय आपल्याला समजून घ्यायचा, हेतू मध्ये सुद्धा तृतीय विभक्ती होते. म्हणजे कुठलंही काम करत असताना आपल्या मनात काय असतो, हेतू, काय कारण आहे. हेतूला दुसरा सोपा शब्द आपण असा घेऊ शकतो, कारण. समजा एखादा व्यक्ती अभ्यासामुळे आश्रमात राहतो, तर आपण कसं बोलणार, अध्ययन हा शब्द आहे. मग राम रामेन, अध्ययन अध्ययनेन, राम, बघा, राम अध्ययन अध्ययनेन, अध्ययनेन, सॉरी, अध्ययनेन आश्रमे वसती. मग आता आश्रमात राहण्याचं कारण काय, आश्रमात राहण्याचा हेतू काय, तर अध्ययनेन, अध्ययनामुळे, म्हणून त्याची तृतीय विभक्ती झालेली आहे. अशा प्रकारे हेतू मध्ये तृतीय विभक्ती होणार आहे. धनेन, पैशामुळे, धनेन, तर आपण आता बहुवचनामध्ये वाक्य बघा, नराहा म्हणजे लोक, धनेन पैशामुळे, ग्रामम त्यजती,
म्हणजे गावाचा त्याग करतात का? आता नर हा बहुवचन असल्यामुळे त्यजंती, कारण की नर हा बहुवचन आहे. मग पठती पठतः पठन्ति, जसं रामः रामो रामाः पठती पठतः पठन्ति अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे आपल्याला आता तिन्ही गोष्टी कळल्या. सगळ्यात पहिला काय तर नेएशी म्हणजे पायाने, डोळ्याने, ग्लासने, दातांनी अशा प्रकारे तृतीय विभक्ती होणार. नंतर उपपद आपण पाहिलं सह, साकम, सार्धम, समम यांच्या बरोबर तृतीय विभक्ती होणार. एक उदाहरण सांगितलं. मग सहच्या जागी साकम लिहा, सार्धम लिहा, समम लिहा, काही नंतर नाही. नंतर सांगितलं चिन्ह बोधक म्हणजे एखादं चिन्ह असेल म्हणजे पांढऱ्या शर्टाने असलेला व्यक्ती म्हणजे श्वेत, श्वेतेन वस्त्रेण वसंत, पांढऱ्या कपड्यांनी असलेला, पांढऱ्या कपड्यांमुळे असलेला वसंत अशा प्रकारे येतो. आणि कारण का राहतो म्हणजे कारण काय आहे एखाद्या क्रियेमा, आश्रमात राहतो का, गावाचा त्याग करतो का, अभ्यास करतो का, तर त्या कारणामध्ये तृतीय विभक्ती होणार आहे. इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. आता पुढचा थोडासा गंभीर विषय आहे, पण ध्यान देऊया आणि थोडक्यात समजून घेऊया. बघ आता मी एक वाक्य लिहितो, साधं आणि सोपं वाक्य. रामः ग्रामम गच्छति, सोपं वाक्य. ग्रामम गच्छति सांगायचं काय आहे मला बघा. तृतीय विभक्ती अजून कुठे वापरली जाते. रामः ग्रामम गच्छति म्हणजे काय, राम गावास जातो. आता या ठिकाणी राम हा कर्ता आहे, बघा त्याच्या खाली लिहितो मी कर्ता, आणि ग्राम हे काय आहे कर्म आहे. कारण की तो गावाला जातो म्हणजे त्याला गाव आवडतं. जेही कर्त्याला आवडतं त्याला कर्म असं आपण म्हणतो. कर्तुः इप्सिततमं कर्म, कर्त्याला अत्यंत आवडीचा असणारा विषय तो कर्म बनतो. आणि गच्छती काय आहे क्रियापद आहे. बघा रामः ग्रामम गच्छति, कर्ता कर्म क्रियापद आपल्याला कळाले. आता जर मी राम अनेक राम केले तर काय होणार, रामः रामो रामाः, आणि अनेक राम एकाच गावाला जातात, काय होणार रामाः ग्रामम गच्छन्ति. एवढं कळालं, सोपं. आता लक्षात घ्यायसारखी गोष्ट काय आहे, जर मी कर्ता बदलला तर क्रियापद सुद्धा बदलत आहे. कर्म मात्र बदललं नाही. याही ठिकाणी ग्रामम होतं, याही ठिकाणी ग्रामम होतं, ते बदलू शकतं पण बदलत नाही या ठिकाणी. कारण की अनेक राम दोन गावांना पण जाऊ शकतात. पण या ठिकाणी सांगायचा मुद्दा काय लक्ष द्या, कर्ता बदलला की क्रियापद बदलते हे सांगायचे. जर मी रामव म्हटलं तर गच्छतः येणार आहे. मग ज्या ठिकाणी कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलतं त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आता हे आपण सविस्तर शिकणार आहोत, पण तृतीय विभक्ती आणि या पाठात त्यांनी हा नियम दिलेला आहे. म्हणजे काय, ज्या ठिकाणी कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलतं त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. नावातच सगळं आहे. कर्तरी प्रयोग ज्या ठिकाणी कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलतं. आता पुढे या बघा, सविस्तर आपण शिकणार आहोत. दुसरा आहे कर्मणी प्रयोग, त्याला इंग्लिश मध्ये पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोगाला म्हणतात, कर्तरी प्रयोगाला ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतात. मग आता मला सांगायचं काय बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीया विभक्तीमध्ये असतो. तृतीय विभक्तीचा वापर आपला चाललेला आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार कर्म असतं. कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो, या ठिकाणी मी एक लिहितो. कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये असतो, हे आपल्याला मी सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे. आणि क्रियापद हे कर्त्यानुसार असतं, त्याच्यात काहीही दुमत नाही. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीय.
आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. मग कर्मणी प्रयोग मध्ये काय होतं? कर्मणी प्रयोग मध्ये कर्ता हा तृतीय विभक्ती असतो. हा तृतीय विभक्तीचा अजून एक महत्वपूर्ण उपयोग आहे. कर्मणी प्रयोगामध्ये, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता बदलला की क्रियापद बदलते. कर्ता बदलला की क्रियापद, कर्ता बदलला म्हणून त्याला कर्तरी नाव आहे. मग कर्मणी प्रयोगाचं काय असणार आहे सिद्धांत? कर्म बदललं की क्रियापद बदलतं. किती सोपं आहे बघा. कर्तरी, कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. कर्मणी, कर्म बदललं की क्रियापद बदलतं. कर्ता बदलला तर काहीही फरक पडत नाही कर्मणी प्रयोगामध्ये, म्हणून त्याचं नावच कर्मणी आहे. कर्म बदललं तर क्रियापद बदलतं. मग गंमत काय आहे या ठिकाणी? कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असणार आहे कायम कर्मणी प्रयोगात, आणि कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहे. बघा, मग ग्राम हे झालं कर्म. कर्म कुठल्या विभक्तीमध्ये? थोडासा आता समजायला वेळ जाईल, तर आपल्याला लक्षात एवढं ठेवायचं आहे, कर्ता तृतीय विभक्तीमध्ये कर्मणी प्रयोगात, आणि कर्म प्रथमा विभक्तीमध्ये. आणि क्रियापदाचे अनेक रूल आहेत, आता पाहत नाही पण गम्य ते मी लिहून टाकतो. सांगायचं काय सगळ्यातून मला, की तृतीय विभक्ती ही कर्मणी प्रयोगामध्ये होते. तृतीय विभक्ती ही कर्त्याची होते. एवढं आता लक्षात आलं, भरपूर झालं. बघा, शेवटचा मुद्दा मग आपण, आणि एक शेवटचं नाव आहे भावे प्रयोग. या ठिकाणी आपला हा धडा संपतो. भावे प्रयोग. आता भावे प्रयोग काय आहे बघा. कालच्या लेक्चरमध्ये, क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं, काही धातू असे आहेत की ते सकर्मक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कर्म शक्य आहे. आणि काही धातू असे आहेत ज्याच्यामध्ये कर्म शक्य नाही. मग ज्या ठिकाणी कर्म शक्य नाही अशा धातूंना अकर्मक धातू असं म्हणतात. आणि काही धातू असे आहेत दोन दोन कर्म शक्य आहेत, त्यांना द्विकर्मक धातू असं म्हणतात. त्यांची लिस्ट ही आपण पाहिलेली. मग आता भावे प्रयोग म्हणजे काय आपण समजून घेऊ. आता कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग याच्यामध्ये काहीच अंतर नाही. खरं पहा, कर्मणी प्रयोग भावे प्रयोग याच्यामध्ये अंतर नाही. एवढाच फरक आहे की या ठिकाणी कर्म नसणार, कर्म शक्य नाही. म्हणजे जे अकर्मक धातू आहेत त्यांच्या बरोबर भावे प्रयोग होतो. एवढं लक्षात आलं आता, खूप झालं. कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार क्रियापद, कर्मणी प्रयोग कर्मानुसार क्रियापद, भावे प्रयोग कर्मच नाही, मग क्रियापद. लक्षात ठेवा, पुढे शिकणार आहोत आपण. भावे प्रयोगामध्ये कर्म नसतं, मग क्रियापद कशानुसार? कर्त्यानुसार नाही. क्रियापद हे कायम प्रथम पुरुष एक वचन राहतं. म्हणजे बघा, इथे सांगायचं काय मुद्दा मला, की भावे प्रयोगामध्ये सुद्धा कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो. सांगायचं आपल्याला एकच तृतीय, पण आता हस हा धातू आहे, याच्यामध्ये कर्म शक्य नाहीये, शक्यच नाही द्वितीय विभक्ती लावणं, म्हणून हस्यतेच कायम राहणार आहे. एक राम असला काय, रामेन हस्यते, रामाभ्याम हस्यते. का? तर या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापद चालत नाही. मग कसं चालतं? ते कायम प्रथम पुरुष एक वचन राहत. एवढं लक्षात ठेवा, मी लिहितो पाहिजे. प्रथम पुरुष कायम, प्रथम पुरुष एक वचन, प्रथम पुरुष एक वचनच राहतो. तो मग रामेन हास्यते. मग जे अकर्मक धातू आहेत त्यांच्यामध्ये भावे प्रयोग होतो. एवढं फिट झालं, भरपूर आहे. अकर्मक धातू भावे प्रयोग, क्रियापद प्रथम पुरुष एक वचन कायम, पण कर्ता मात्र तृतीय विभक्तीमध्ये. इथपर्यंत भरपूर झाले. काय पाहिलं? सुरुवातीपासून आपण पाहूया. आज आपण तृतीय विभक्तीचे युसेजेस, उपयोग पाहिले. एक म्हणजे करण, त्याचं नाव आहे. एखादी क्रिया पूर्ण होण्यासाठी जे माध्यम, जे मीडियम वापरतो आपण, त्याला
करणं असं म्हणतात. त्यामध्ये तृतीय विभक्ती होते. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, उपपद विभक्ती. ज्या ठिकाणी सह, साकम, सार्धम, समम हे शब्द येतील, हे शब्द चालत नाही. सह, सहह असं चालत नाही. ते हे अव्यय आहे, ते चालत नाही. साकम कुठेही साकमच राहणार आहे, त्या ठिकाणी तृतीय विभक्ती होते. मग आपण पाहिलं चिन्हबोधक शब्दांमध्ये एक विशिष्ट चिन्ह दाखवून त्यांना वेगळं केलं जातं, बोध केला जातो, त्यामध्ये तृतीय विभक्ती होते. आणि एखाद्या क्रियेमागचं कारण, त्या कारणामध्ये तृतीय विभक्ती होते. अजून कुठे तृतीय विभक्ती होते, तर कर्मणी प्रयोगामध्ये तृतीय विभक्ती होते आणि भावे प्रयोगामध्ये तृतीय विभक्ती होते. तर त्या कर्तरी कर्मणीच आपण थोडक्यात परिचय पाहिला. म्हणजे काय, कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोग कर्मानुसार क्रियापद बदलतं, पण कर्ता तृतीय विभक्तीमध्ये राहतो. भावे प्रयोग ज्या ठिकाणी कर्मच नसतं ते भावे प्रयोग. मग क्रियापद कशानुसार होतं, प्रथम पुरुष एक वचन. मग कर्ता काय असतो, कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो. मग तो एक वचन असू शकतो, द्विवचन असू शकतो किंवा बहुवचन असू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद.